सुनील अंधारे पाटील मनसे वाहतूक सेना. आपण आज कोंडवा वाहतूक चौकीला आलेलो आहे. आपला भाऊचं जे ऑफिस सांभाळतो ॲडवर्ट, याची गाडी 16 एप्रिलला उचलली गेली. 16 एप्रिलला तो पेड करायला तयार होता पैसे. तर मॅडमचं नाव काय? सुजाता धुमाळे मॅडमनी त्याला सांगितलं की तुम्ही याच्यावर नका, त्या गाडीवर जो पोरगा आहे, ही गाडी आहे, ह्या गाडीवर जो पोरगा काम करतो त्या मुलाच्या ह्याच्यावर पेड करा, आम्ही बघून घेतो. 16 तारखेला त्या मुलाच्या गाडीवर पैसे पेड केलेत ॲडवर्टनी. आणि आमच्या माजी नगरसेविका आरतीताई बाबर त्यांनी कॉल केला होता मॅडमला की मॅडम पावती पेड नाही होत, तो भरायला तयार आहे, आपण सहकार्य करावं, नंतर पैसे भरतो. माननीय आरतीताई बाबर माजी नगरसेविका यांनी सांगून देखील त्यांनी ऐकलं नाही त्या सुजाता मॅडमनी. आणि त्या सुजाता मॅडमनी सांगण्यात आलं की त्या मुलाच्या अकाउंटवर पेड करा. तर आपलं नाव काय साहेब? सचिन काळे साहेब. आपलं जॅकेट काढलं तर बरं राहील. हा, कारण आपण काय होतो, जॅकेट काढूनच आपले लोक पण रस्त्यावर असतात. तर मला सांगा, आपल्या ज्या गाडीवर मुलं काम करतात त्याच्यावर पेड करण्याची परमिशन आहे का? हा, मग आपल्या स्टाफनी कसं काय सांगितलं त्याच्यावर पेड करायला? 16 तारखेला पेड केलेला असताना पण तो अद्याप पैसे का नाही भरण्यात आले? तो आता ते त्यांनाच विचारावं लागेल, ते नक्की काय विषय येतो. पावती कशासाठी सिंगल पेड करून घेतली किंवा सिंगल पेड पावतीचे पैसे कशासाठी पाठवायला होते हे त्यांना विचारावं लागेल. पण असं आहे का आपल्या मुलाच्या ज्यावर पेड करायला पैसे? मशीनवर जर पेड करायचं असेल तर आत्ताची एक पावती आणि पहिली जुनी एक पावती, अशा 2 पावत्या टोटल पेड होतात. पण मुलाच्या अकाउंटवर पैसे पाठवायचे असं आहे का आपल्याला? असा नियम नाहीये. असं नाहीये. नियमातपणी कोण आहे ऑफिस मध्ये? हा, चला बरं ठीक आहे, तुला हे 2 पावत्या मला माझी गाडी दिली, मग त्या काहीतरी 16 एप्रिलला गाडी उचलली. ऑनलाईन रिसिट आहे. ऑनलाईन रिसिट आहे ना? काहीच नाही. माझी गाडी मी पेड केली. तुम्हाला फोन केल्याच्या नंतर पण तुम्ही ऐकत नाहीये मॅडम. ऐका ना, पैसे भरायला तयार होतं ना. एकदा पावती पडल्यावरती पैसे आज ना उद्या भरायचेच आहेत ना. ऐका ना मॅडम, ऐका, त्या खोलमध्ये मला नका जावं लावू. त्या खोलमध्ये बरेच वस्ती आहेत मॅडम. मग तो पैसे भरायला तयार होता ना मॅडम. तो पैसे भरायला असताना मला फक्त तुमच्या एक प्रश्न व्हायचे, तुमच्या मुलाच्या अकाउंटवर पैसे मारायची परमिशन तुम्ही देता का? किती दिवस झाले? 16 तारखेला 14 दिवस झाले. का नाही केले? मला आता इकडे दोहे प्रेमाने नाही मी ऐका ना, मी का नाही पैसे भरले ते विचारतोय. मी घाबरायचंच नाही. हो, आता आल्याच्या नंतर दादा तू आता लगेच पावती केली तू. टेक्निकल इश्यू तुम्ही मान्य करते, पण त्यांनी ते दुसऱ्या दिवशी तरी ट्राय करायला पाहिजे होतं. मॅडम आम्ही इथं आल्यावरती तो डायरेक्ट बोललाय की माझ्याकडे चलन नंबर नव्हता म्हणून मी नाही भरले. हे शब्द बोलला. कोण पाहतो? आज मी जर नसतो आलो, ऐक ना दादा, आज जर नसतो पाया नको पडू. माझी अपेक्षा नाही तू पाया पडाय म्हणून. माझ्या माणसासाठी मी जर नसतो आलो आज तर पैसे भरले असते का? फक्त ऐक ना दादा, मी काय म्हणतो, आज मी नसतो आलो तर भुजबळ साहेब पैसे भरले असते त्यांनी. बरेचसे लोक असे पण येतात, मॅडम आमच्याकडे ऑनलाईन नाहीये. सांगते मी, लोकांना डबल पेड करायला अडचणी येतात, पैसे नसतात, एवढे पैसे नसतात. 786 प्लस 500 जर असेल तर 1286 खरंच कुणाकडे असतात. त्यावेळेस आम्ही स्वतः रिक्वेस्ट करतो लोकांना, म्हणतो बाबा तुमच्याकडे असतील ऑनलाईन तर तुम्ही लगेच पेड करून द्या. लगेच पेड करून आम्ही घेतो, की आमची जबाबदारी असते. आम्ही काय म्हणतो, नको लोकांना लोकांना बाहेर फिरणं, ऑनलाईन काय काय नाही, त्यासाठी कंपल्सरी डेबिट कार्ड लागतं किंवा ऑनलाईन हे लागतं तुमचं नेट बँक. त्या 2 गोष्टी असतील तरच त्याच्यावर पेड होतं. आणि आपल्या पहिल्यांदा नाही येत होता, एकदा पहिल्यांदा नाही, एकदा नाही झाले. आम्ही 4-5 झाले म्हणून आता आम्ही आलो इथं. त्याच्यासाठी निवेदन पण दिलं, आंदोलन केलं इथं. हे पहिल्यांदा नाही प्रकार, 3-4दा झाले प्रकार. लोकांची पण आमच्याकडे तक्रार भरपूर आहे. आता आमच्या बरोबर झाले पहिल्यांदा. पावती भरत होतो ना मॅडम, माहिती ना, मी पावती भरत होतो ना तेव्हा यांना पण विचारा की ऑनलाईन मी भरत होतो ना
तेव्हा यांना विचारा ओटीपी येत होता. ओटीपी येत होता का? नाही येत होता. यांना पण दाखवलं, मॅडमला पण दाखवलं. असं नाही की तसंच त्याला तसं झालं हे त्याच्या कोणाला सोबत ठीक आहे मॅडम, ठीक आहे ना. त्यावेळेस काय केलं ना? ऐका ना मॅडम, ठीक आहे ना, 1 दिवस झालं, 2 दिवस हा, झालं, 2 3 दिवस दिवसात झाले. पहिलाच मला पहिला सांगा, cycle करते. आज तारीख काय आहे? 15-16 दिवस झाले. हा. आज जर आम्ही आत्ता आलो तर तो बोलला माझ्याकडे नंबर नव्हता, त्याला बोलवलं तू त्यावेळेस. का नाही पैसे भरले? 15 दिवसात काय नाही केलं, जर आम्ही नसतो आलो तर ते पैसे गेले असते ना. पण आपली जबाबदारी आहे ना. हा? असं नाही, त्यामुळे काय होतं, पब्लिकला वाटतं की पोलीस चुकीचे आहेत. तुझी पण चूक होती. त्या दिवशी अनाउन्समेंटच होत एक नाही. मिनिट आवेश, आवेश. ऐका मॅडम, आज आम्ही आलो कुठे पैसे ऐकून घ्या. किती लोकांचे नसते पैसे भरले ते तुम्हाला येणार नाही मॅडम. ऐका ना, अरे पण तुम्ही कशाला मारायला लावतो त्याच्यावर? पब्लिकला सांगा तुमच्या याच्यावर पैसे नका. पब्लिकला इथून पुढे पब्लिकला त्याचं त्यालाच करायला लावायचं. कसं पेड